नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, खूप दिवसानंतर परत एकदा डी.वाटो युनिव्हर्सिटी याच्यावर अपडेट घेऊन आलो आहे. फोटोकॉपी रिसिव्ड झाली आहे मित्रांनो भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना, बट फोटोकॉपीमध्ये त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत ते मार्क्स वाढत आहेत आणि मग त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढत आहेत आणि लास्ट डेट जी आहे ती आता संपलेली आहे. तर लास्ट डेट जरी संपली आहे तरी आपल्याला ऑब्जेक्शन कशा प्रकारे घेता येईल, त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने एक प्रोसेस आहे. तर ती प्रोसेस मी आज तुम्हाला सर्व एक्सप्लेन करून दाखवणार आहे. आणि जर का तुमचे मार्क्ससुद्धा फोटोकॉपीमध्ये वाढले असतील तर तुम्ही त्या प्रोसेसला फॉलो करून परत तुम्ही रीअप्लाय किंवा रिव्हॅल्युएशनला जे आहे ते अप्लाय करायचे आहे. तर त्यापूर्वी मित्रांनो, सर्व प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओला जराही स्किप करू नका. तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, काल फोटोकॉपीची जी होती म्हणजे परवा जी फोटोकॉपीची लास्ट डेट होती मित्रांनो. तर लास्ट डेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला ॲप्लाय केलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी जी आहे ती रिसिव्ड झाली असेल. आणि जर का त्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपीमध्ये चेंजेस बघायला भेटत असतील, फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन जो आहे तो चेक केला नसेल किंवा मार्क्स बरोबर असतील आणि तुम्हाला ग्रेड जो आहे तो FF ग्रेड म्हणून दाखवलेला आहे, तर अशा प्रकारे काही विद्यार्थ्यांना जे आहे ते फोटोकॉपीमध्ये त्यांना समजले असता. विद्यार्थ्यांनी आता लास्ट डेट तर ॲप्लाय करण्याची गेली आहे, तर रिव्हॅल्युएशनला कसं ॲप्लाय करायचं. तर बघा मित्रांनो, रिव्हॅल्युएशनची जी वेबसाईट आहे ती तर अजूनसुद्धा जी आहे ती चालू आहे आणि त्यामध्ये जे आहे रिव्हॅल्युएशनला ॲप्लाय करता येत आहे. बट त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो, लास्ट डेट जी आहे ॲप्लाय करण्याची ती गेलेली आहे. तर आता आपण बघूयात की ऑफलाईन पद्धतीने जे आहे ते आपण कशा प्रकारे रिव्हॅल्युएशनवर किंवा त्या फोटोकॉपीवर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. या ठिकाणी मित्रांनो, डी.वाटो युनिव्हर्सिटी यांच्याकडून जो आहे तो एक मेल आलेला आहे फोटोकॉपीसोबत. तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे मित्रांनो की जर का तुमच्या फोटोकॉपीमध्ये टोटलमध्ये मिस्टेक असेल किंवा ग्रँड टोटलमध्ये मिस्टेक असेल किंवा क्वेश्चन आणि सब क्वेश्चन एखादा पार्ट जो आहे तो चेक करायचा राहिला असेल किंवा अनसीन केलेला असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही जे आहे ते ऑब्जेक्शन घेऊ शकता. आणि ती जी तुमची फोटोकॉपी आहे त्याच्यावर तुम्ही रिव्हॅल्युएशनला किंवा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन तुम्ही मार्क्स वाढीसाठी जे आहे ते तुम्ही वरती ट्राय करू शकता युनिव्हर्सिटीला. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी लिहिलेलं आहे, ऑन द रिसिप्ट ऑफ फोटोकॉपी इफ यू फाइंड एनी डिस्क्रिपन्सी इन द फोटोकॉपी, मिस्टेक टोटल, ग्रँड टोटल, त्याच्यानंतर एखादा पार्ट जो आहे तो अनसीन केला नसेल क्वेश्चन जो आहे तो, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे. तर बघा मित्रांनो, त्यांनी या ठिकाणी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना काही डिस्क्रिपन्सी आढळली असेल तर त्या विद्यार्थ्यांनी यू शूड अप्लाइड द युनिव्हर्सिटी थ्रू द प्रिन्सिपल ऑफ कॉलेज इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्म अलॉंग विथ द सेड फोटोकॉपी अँड कॉपी ऑफ द क्वेश्चन पेपर विदिन वर्किंग 7 days फ्रॉम रिसिव्ड ऑफ द फोटोकॉपी. म्हणजे बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना अशी डिस्क्रिपन्सी वगैरे येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन प्रिन्सिपल थ्रू प्रिस्क्राईब फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्मला तुमची फोटोकॉपी जी आहे ती फोटोकॉपी अटॅच करायची आहे. आणि हे सर्व कधी करायचे आहे मित्रांनो, विदिन 7 days ऑफ फोटोकॉपी रिसिव्ड. म्हणजे फोटोकॉपी जेव्हा तुम्हाला रिसिव्ड झाली आहे त्याच्या 7 दिवसाच्या आत तुम्हाला जे आहे प्रिस्क्राईब्ड फॉर्मवरून तुम्हाला जो आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणे गरजेचे आहे. त्यानंतर या ठिकाणी लिहिलेलं आहे, टू बी फॉरवर्डेड टू द बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बोर्ड ऑफ इव्हॅल्युएशन आणि एक्झामिनेशनला जे आहे ते कॉलेज थ्रू तुमच्या कॉलेजला तुम्ही एक्झाम डिपार्टमेंटला भेटायचे आहे. त्यानंतर त्यांच्याकडून प्रिस्क्राईब्ड फॉर्म जो आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही लिहून घ्यायचे आहे आणि त्याला तुम्ही फोटोकॉपीची झेरॉक्स जी आहे ती अटॅच करायची आहे. आणि कॉलेज थ्रू तुम्हाला जे आहे ते बोर्ड युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनला जे आहे ते इव्हॅल्युएशनसाठी पाठवायचे आहे. या ठिकाणी त्यांनी एक गोष्ट स्पष्ट मेन्शन केलेली आहे मित्रांनो
द स्टुडंट्स हू विल बी अप्रोच आफ्टर एक्सपायरी ऑफ द टाईम विल नॉट बी एंटर्ड. म्हणजे बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 7 दिवसाच्या आत जर का ही प्रोसेस केली नाही तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी इव्हॅल्युएशनसाठी कन्सिडर केले जाणार नाही, असं जे आहे ते त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेले आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपीमध्ये काही डिस्क्रिपन्सी असेल त्या विद्यार्थ्यांना 7 दिवसाच्या आत जे आहे ते तुम्ही परत रिव्हॅल्युएशनसाठी किंवा इव्हॅल्युएशनसाठी कॉलेज थ्रू, एक्झाम सेक्शन आणि प्रिन्सिपल यांच्या थ्रू तुम्ही जे आहे ते अप्लाय करायचे आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व जी युनिव्हर्सिटीची फोटोकॉपी संबंधित प्रोसेस असेल ती व्यवस्थितरित्या कळाली असेल. मित्रांनो, तुमच्या फोटोकॉपीला येऊन जर का 7 दिवसाच्या वर झाले असतील तर तुम्ही एक्झाम सेंटरला कॉन्टॅक्ट करू शकता. एक्झाम कोऑर्डिनेटरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे कॉलेजला आणि त्यांना विचारायचे आहे की सर याच्यावर काही होऊ शकतं का. आणि आय थिंक मित्रांनो, रिव्हॅल्युएशनची जी लिंक आहे ती अजूनसुद्धा बंद झालेली नाही आहे, तर त्यावरसुद्धा तुम्ही जे आहे ते कॉन्टॅक्ट करून पाहू शकता. जर का होत असेल तर तुम्ही डायरेक्टली रिव्हॅल्युएशनला अप्लाय केलं तर तुमचा रिझल्ट जो आहे तो येऊ शकतो. मित्रांनो, रिव्हॅल्युएशनच्या रिझल्ट संबंधित आपण प्रेडिक्टेशन केलं होतं. तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो मित्रांनो, DeVato युनिव्हर्सिटीचे जे एक्झाम आहेत त्या एक्झामच्या रेग्युलर सेमिस्टरचे जे रिझल्ट आहेत ते अजूनपर्यंत पेंडिंग आहेत. तर त्यामुळे जी युनिव्हर्सिटी आहे ती रिव्हॅल्युएशनचे जे रिझल्ट आहेत ते लेट लावू शकते. तर लेट म्हणजे तरी मित्रांनो बघा 15-20 दिवसाचा जे आहे तुम्हाला वेट करावा लागू शकतो मित्रांनो. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या फायनल एक्झाम ज्या आहेत त्या जवळ आलेल्या आहेत मित्रांनो. टेंटेटिव्हली फायनल एक्झाम ज्या आहेत त्या मिड ऑफ जूनमध्ये जे आहे ते दाखवलेले आहे. बट तुम्ही आपण सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे जे आहे ते अभ्यासाला लागायचे आहे आणि लवकरात लवकर जे आहे ते तुमचे एक्झाम जे आहे ते होऊ शकतात. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची जी DeVato युनिव्हर्सिटी रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल ती कळाली असेल. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम जे आहे ते बघायला भेटतील. या व्यतिरिक्त व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच.